धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरी हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडभाड नाही भीडभाड तुका म्हणे साना तोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल सद्गुरु श्री गजानन महाराज बोल भवानी की शिव छत्रपति शिवाजी महाराज हर हर धर्मवीर संभाजी महाराज की समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्नरं कन्यनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकारो चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाची बदता शिवनाम तयाने बाधी क्रोध काम इथं जेवढे दैवत आहेत त्यांचं नमन करणं आवश्यक आहे कारण आजचा हा जागराचा काल आणि कीर्तनाचा कार्यक्रम आहे फक्त आता हे सगळे देव देवता झाले फक्त एक जगन्माता राहिली अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी निर्गुण निर्गुण प्रगटली गुरूंचे पाय जय हृदय घेऊसोनी ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुणी आता ओम नमो सद्गुरु निर्गुणा गजानना पार नाही तव गुणा मनोनि मस्तक ठेवितसे चरणा
अजान बालक हा तुझा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदन हे जगद्विख्यात वैराग्याची मूर्तिमंत महामेरू श्री क्षेत्र देहू निवासी तुकोबारा यांचा 4 चरणाचा धर्मनीती सदाचार आपल्या जीवनामध्ये त्यांनी काय केलं याचं सविस्तर चिंतन करणारा हा अभंग आहे. आज वास्तविकता मागणीपर प्रकरणातील अभंग असावा, पण दुग्ध शर्करा योग आज आपला 7वा दिवस समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने सुरू असलेला हा नामोत्सव सोहळा आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी जीवनामध्ये काय केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं याचा तालमेल घालणारा हा तुकोबारायांचा अभंग आहे आणि म्हणून अभंग निवडला. इथं बहुतेक बरीचशी मंडळी अपरिचित आहे. फक्त परिचित असणारे आमचे श्री हरिभक्तिपरायण गजानन महाराज खोरणे मृदंगाचार्य आणि संस्थापक, त्यानंतर आमचे पुरुषोत्तम महाराज हरिभक्तिपरायण गायनाचार्य, हे 2 व्यक्तींचा जवळून परिचय आहे. बाकी आता इकडून चाल म्हटलेले जे मोरे बाबा होते ते कीर्तनाला माझ्या मुंदे पळला त्या ठिकाणी हजर होते. त्यानंतर आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी हरिभक्तिपरायण संतोष महाराज खडसे नाही का, कथा प्रवक्ता, कथा करतात, मोठा आनंद आहे. भागवताचार्य आहेत. आपल्या या पुण्यसलीला समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने संपन्न होणारा महोत्सव आणि त्यामध्ये एक अधिष्ठानभूत असणारं स्थान. अधिष्ठान का, इकडे गजानन महाराज आहे, समोर विठ्ठल रुक्मिणी आईसाहेब आहेत, त्यानंतर ज्ञानोबाराय आहे, त्यानंतर तुकोबाराय आहे, एका बाजूला हनुमंतराय आहेत, एका बाजूला भगवान शंकर परमात्मा शिव आहेत, एका बाजूला जगज्जननी जगदंबा आहे, एका बाजूला त्या ठिकाणी रेणुका माता आहे. असं एक शक्तिपीठ आहे आपल्या गावाचं. कुठे त्या ठिकाणी हनुमंतराय असतील, बाकी देवांचं त्या ठिकाणी अस्तित्व नाही. कुठे गजानन महाराज असतील, विठ्ठल रुक्मिणी माते त्या ठिकाणी रुक्मिणी आणि मूर्ती नसेल. कुठे विठ्ठल रुक्मिणी मूर्ती असेल, ज्ञानोबाराय नसतील. कुठे ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय नसतील. पण आपल्या या स्थानावर त्या ठिकाणी सगळेच असणारं एक शक्तिपीठ आपल्या या गावामध्ये आहे. आनंद वाटला. माझे परमस्नेही श्री हरिभक्तिपरायण तायडे महाराज कल्याणा यांनी फोन केला आणि आमचे पुरुषोत्तम बाबा त्यांच्या जवळच होते. त्यांनी तारीख सांगितली. तारीख निश्चित झाली. 2 महिन्यापूर्वी बोरी हे गाव लिहून घ्या. ठीक आहे, तुमची तारीख कोणती रिक्त आहे? ही रिक्त आहे. त्यांनी मला सांगितलं नाही की हा 7वा दिवस आहे का 4था आहे का 5वा आहे, काही नाही. आता एकमेकावर त्या ठिकाणी असणारं प्रेम तायडे महाराजांचं आणि मी त्यांना तारीख त्या ठिकाणी देऊन टाकली. मध्यंतरी 1-2 वेळेला पुरुषोत्तम महाराजांचे फोन सुद्धा झाले. पहा बरं, या बरं, चुकू नका, नक्की या, मेह करून. कारण एकदा तारीख घेतल्यानंतर कीर्तनकाराने गैरहजर कधीच राहू नये. आजारी असले तरी गाडीत बसून यावं, लोकांना त्या ठिकाणी नमस्कार करावा आणि निघून जावं, परंतु गैरहजर राहू नये असा आमच्या संस्थेचा उपक्रम. ज्या संस्थेमध्ये आम्ही आळंदीला शिकलो, गुरुजनांनी आम्हाला जी शिकवण दिली, गेली सातत्याने 48 वर्षापासून संस्था सोडून झालेत आणि आम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करत त्या ठिकाणी फिरतो आहे. तुमच्या गावामध्ये येऊन मला खूप आनंद वाटला. प्रथमच आलो, कोण परिचयाचं नाही, फक्त पुरुषोत्तम महाराज, परंतु तेही गजानन भाऊकडे आमच्या कार्यक्रमाला गेलेले. आता काय नेमकं, मग त्यांना फोन करून विचारलं, ते म्हणले श्रीराम भाऊ येतील म्हटले. नाही का, श्रीराम भाऊ खुरस नाही ना, चनखोरे, हा चनखोरे,
हा तनखुरे ते येतील तुम्हाला घ्यायला. येता बरोबर आमचे श्रीराम भाऊ त्या ठिकाणी हजरच होते. गेल्यानंतर जेवणाची भोजन व्यवस्था अजून ते जेवले नाही, आमच्या तैनातीत आहेत. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी गावाचा असणारा इतिहास, मंदिर कसं बांधल्या गेलं, याची जोपासना कशी झाली, यावर त्या ठिकाणी साहेबांनी स्लॅब कसा टाकला, मूर्त्या कशा स्थापन झाल्या, पूर्णपणे संपूर्ण इतिहास त्यांनी 10 मिनिटांमध्ये सांगितला. भाग्यचक्रस्य परिवर्तने असंभाव्य संभवती. मानवी जीवनाच्या भाग्यदशा चक्राचं परिवर्तन झालं असताना भगवंताला म्हणजे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांना साहेबांच्या हातून हे कार्य करून घ्यायचं होतं. म्हणून व्यसनाधीन जीवनातून त्यांना अगोदर सोडवलं त्यांनी. थोडासा सूक्ष्म विचार करा. धर्म आपला आज मूळ विषय आहे. धर्म. धर्म काय करतो, धर्म कशाला म्हणतात? धारणा धर्म मिथ्याव इति धर्मम प्रोच्यते. माणसाची धारणा करतो तो धर्म. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपेने व्यसनमुक्त जीवन झालं आणि व्यसनमुक्त जीवनातून राजकारणामध्ये पदार्पण झालं आणि राजकारणाच्या पदार्पण स्थितीमधून त्याला गती मिळाली आणि त्या गतीने हा परमार्थाचा महान अशा प्रकारचा वृक्ष त्यांच्या हातून गजानन महाराजांनी उभा केला. हे त्यांच्या जीवनातील धर्मकार्य आहे. धर्मकार्य आहे. मानवी जीवनामध्ये संस्कृती आणि विकृती 2 भाग आहेत. विकृतीने मानवी जीवन हे रसातळाला जातं आणि संस्कृतीने मानवी जीवन हे उच्चतम अशा पदाला जात असतं. हो, अर्थात तुम्हा सगळ्या गावकरी मंडळीचं सहकार्य आहे, त्याशिवाय नाही. आमच्या श्रीराम भाऊनी सांगितलं, आम्ही काही जरी करायचं ठरवलं तरी त्या ठिकाणी कुठलंही कार्य महाराज सिद्धीला जातं. त्यात कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी न्यूनगंड राहत नाही. संतोष महाराजांचं घर दाखवलं. हे संतोष महाराजांचं घर हे त्या ठिकाणी असणारं पुरुषोत्तम महाराजांचं घर त्यांनी दुरून दाखवलं. वेळ कमी होता, त्या कमी वेळामध्ये सगळा इतिहास गावाचा त्यांनी सांगितला. आनंद वाटला की या अशा या परमार्थ चिंतनामध्ये आपल्या आयुष्याची कार्यक्रमणा करणारी मंडळी कशातही कमी नाही. आणि ते लक्षात आलं. जेवणाला आम्ही गेल्यानंतर ज्यावेळेला भोजना करता गेलो, इथे गाडी आली. गाडी आल्यानंतर श्रीराम भाऊ होतेच, त्यांनी लगेच गाडीमध्ये बसून आम्हाला तिथपर्यंत घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी बचाटे दादाकडे भोजनाचा कार्यक्रम होता. आता म्हणजे पहा, पुन्हा आणखीन समय सूचकता कशी आहे अन्नदात्यामध्ये सुद्धा. आता ती वांग्याची भाजी, चपाती असणारी पुरी, शिरा, भात पाहायला म्हटलं आता पुंडलिक वरदा झालं आपलं. कारण दिवसभर कथा कीर्तन करत, रात्री कीर्तन आणि पुन्हा हे तेलकट तिखट खायचं. मग आता कसं करावं? तर शांत बसा. पुरुषोत्तम महाराज इथे नाही, गजानन भाऊ इथे नाही, आपण कोणाला म्हणणार? श्रीराम भाऊला एकदम कसा त्रास द्यायचा? पण आम्ही आज ज्या वेळेला बसलो, चपाती, वरण, ठेचा, चटणी, काय जे लागलं ते म्हणलं वा. याला म्हणतात त्या ठिकाणी समय सूचकता. म्हणजे ही आणि ती घाल पाणी कर कालच्यावानी नाही. मी जेवणाचा कार्यक्रम पाहायला सगळा वा, काय स्वाद, त्या पुरीचा स्वाद सगळा नाकात जात होता. हो, शिरा अगदी उत्कृष्ट, भाजी त्याच पद्धतीची, अति तिखट नाही, अति त्या ठिकाणी सौम्य नाही, अगदी मीडियम पद्धतीने. याला समय सूचकता म्हणतात. आता जेवायला गर्दी भरपूर होती. जेवायला गर्दी भरपूर होती. कीर्तनाला कमी दिसायला लागले जरा. काय असेल तर असो, पुरुष मंडळी बरं का, महिला मंडळ भरपूर उपस्थित आहे. महिला मंडळाने जर म्हणजे मनावर घेतलं तर पुरुष मंडळी नक्की कीर्तनाला हजर राहतील. तुम्हाला मी काय मनावर घ्यायचं? स्वयंपाकच करायचा नाही, स्वयंपाक करायचाच नाही. जर विचारलं तुम्हाला स्वयंपाक झाला का? नाही. काय करणार भाजी? माहिती नाही. मी काय जेवू आता? मी काय सांगू आता?
स्वयंपाक करणारी तू आहे ना? हो, मी स्वयंपाक करणारी आहे, परंतु एवढा मोठा आनंद, एवढा मोठा त्या ठिकाणी असणारा परमार्थाचा ओघ, तुम्ही कीर्तनाला न येता घरी राहता. मी कीर्तनाला जाते, लोक आपल्याला नाव ठेवतील. हा, आता या वर्षी जाऊ द्या, आता उद्या तर कालाच आहे, पण पुढच्या वर्षी आमच्या माता भगिनींनी जर लक्षात आलं की मालकाला कीर्तनाला न्यायचं, तर आपल्याला बसायला जागा पुरणार नाही, मंडप बाहेर द्यावं लागेल. विठाला असा हा तुमच्या गावाचा आनंदाचा असणारा भाग. आणि हे सगळं एक परमार्थाचं शक्तिपीठ, आणि त्या शक्तिपीठामध्ये तुम्ही हा आनंद साधता. भोजनाचा, भजनाचा, कीर्तनाचा, त्या ठिकाणी रामायणाचा, त्या ठिकाणी गजानन विजय ग्रंथांचा, त्या ठिकाणी असणारा पारायणाचा तुम्ही आनंद साधता. गजानन विजय ग्रंथाचं पारायण केलं असताना असाध्य गोष्टी साध्य होतात. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 38 वर्ष गजानन महाराजांच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी वर्षातून मी 4 सेवा केल्यात. किती वर्ष? 38 वर्ष. आणि 38 वर्ष, एका वर्षात 4 कीर्तनं, एका वर्षामध्ये 4 कीर्तनं, असं 38 वर्ष महाराजांनी सेवा करून घेतली. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद म्हणतो मी, तुमचा एक बालक आहे या नात्याने. आणि वयाची मर्यादा ओलांडण्याच्या कारणाने त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं, आता तुमचं वय झाल्यामुळे आमच्या मर्यादेच्या पलीकडे वय गेलं, तुमची 65 तुम्ही ओलांडल्या गेली, आणि त्यामुळे आता आम्ही तुम्हाला रिटायर म्हणून नाही, परंतु सेवेतून मुक्त करत आहोत. तुमच्याबद्दल जे प्रेम आहे संस्थांच्या अंतःकरणामध्ये तेवढंच आहे. आणि या 2-3 वर्षापासनं कार्यक्रम त्या ठिकाणी अशा प्रकारे सेवा बंद झाली, परंतु महाराजांनी 38 वर्ष सेवा करून घेतली. आजही आषाढीला, कार्तिकीला मी ज्या वेळेला पंढरपूर, आळंदीला, त्र्यंबकेश्वरला जातो, त्यावेळेला इकडून फोन गेल्यानंतर त्या ठिकाणी राहण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था गजानन महाराज संस्थांमध्येच असते. आळंदीला असो, पंढरपूरला असो, त्र्यंबकला असो, कुठेही असो. असो माझा हा मोठेपणा नाही, ही महाराजांची कृपा आहे. आणि आज हा महाराजांचा दरबार आहे. गजानन महाराजांचा सप्ताह म्हणजे, प्रगट दिनाचा सप्ताह म्हणजे महाराजांचा दरबार आहे. महाराजांच्या आणि प्रत्येक असणाऱ्या सेवेमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे, खूप मोठी ताकद आहे. अनेक अनुभव त्या ठिकाणी आम्ही त्या 38 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अनुभव आले महाराजांचे, अनेक अनुभव आले. अनेक अनुभव म्हणजे कल्पना करता येणार नाही. माझ्या अपघाताच्या अगोदरपासून माझी सेवा सुरू होती महाराजांच्या दरबारामध्ये. महाराजांची काय ताकद आहे. महाराजांनी सेवा करून घेतली, मी नाही केली, महाराजांनी करून घेतली. पण त्या सेवेची ताकद केवढी आहे महाराज. तुम्ही सगळे सज्जन गृहस्थ, व्यवहार तज्ज्ञ आहात, सुशिक्षित आहात, सुसंस्कृत आहात. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, एक महत्वाचा मुद्दा, की माणसाच्या अस्थि विसर्जन कधी करतात, मेल्यावर का जिवंतपणी? अस्थि विसर्जन कधी करतात? मेल्यानंतर. जिवंतपणी अस्थि विसर्जन केल्यानंतर तो माणूस दिसतो का? नाही दिसत. पण तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहून घ्या. आम्ही डोळ्याने कुठं पाहू? 20 ऑक्टोबर 1993ला 6:20 माझा अपघात झाला दहीगाव पाटीवर. त्यावेळेला माझ्या मांडीतील 5.5 इंच हड्डीचा पीस निघून 47 फूट शरीराच्या बाहेर जाऊन पडला. मानेचे 2 मणके फ्रॅक्चर झाले, स्कॅपुला प्लेट तुटली, कॅव्हिकल कम्प्लिटली आऊट झालं. डोक्याला मार लागल्यामुळं 22 दिवस बेशुद्ध अवस्थेमध्ये, अनकॉन्शियस स्थितीमध्ये होतो. तरी पण गजानन महाराजांच्या कृपेने 3.5 महिने हॉस्पिटल इन असताना सुद्धा सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं. ही गजानन महाराजांची कृपा. आणि परत बोरी सारख्या प्रेमळ गावामध्ये सेवा करण्याकरता मला हजर केलं, ही गजानन महाराजांची शक्ती. विठ्ठल
कमरेच्या जवळ प्रत्येक वेळेला टोचतो. आजही 3 तास भागवत कथा, रामकथा, शिवपुराण कथा आजही चालू आहे. इसोलीला सकाळचं दुपारचं सत्र केलं. सकाळी 2 तास, दुपारी 2 तास, 4 तास कथा करून परत हा प्रवास करून इथपर्यंत आलो. काही वाटत नाही. आता तुम्ही म्हणले चालू द्या महाराज जागराचं कीर्तन 2 वाजेपर्यंत, तरी मला काही वाटणार नाही. काळजी करू नका, वेळेवर सोडतो. सांगायचं तात्पर्य ही शक्ती आहे, ही महाराजांची ताकद आहे. आणि तुम्ही त्या दालनामध्ये आपल्या जीवनाची तन मन धनाने कालक्रमणा करत आहात आणि त्याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्या ठिकाणी असणाऱ्या जयंतीचा सगळ्यांनी एकदा शिवाजी महाराजांचा आणि जयघोष करा. मी पुढे म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी पाठीमागं म्हणा. महापराक्रमी म्हणा. महापराक्रमी. परत सगळ्यांनी एकदा महापराक्रमी. महापराक्रमी. रणधुरंदर रणधुरंदर क्षत्रिय कुलावतंस कुलावतंस सिंहासनाधीश्वर सिंहासनाधीश्वर महाराज महाराज राजाधिराज राजाधिराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की त्यांचा जयघोष करणं आपलं कर्तव्य आहे. कारण आपल्या कमरेला आज जो कडदोरा आहे, डोक्यावर जी शेंडी आहे, आज जे कीर्तन आहे, हा जो सप्ताह आहे, ही जी मंदिर आहेत, ह्या ज्या मूर्त्या आहेत, याला कारण कोण आहे? शिवाजी महाराज आहेत. एक शिवाजी न होता था तो सबकी सुन्नत होती दी. आम्ही हरिभक्ती परायण या नावाने इथं नसतो. आमचं वेगळं क्षेत्र असतं. तुमच्या कमरेचा करदोडा कधीच दिसला नसता. आम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे नको त्या मार्गाने जावं लागलं असतं, नको ते खाल्लं असतं, नको ते पिलं असतं, नको ते केलं असतं. परंतु एक छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आम्ही जाग्यावर आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा देव, देश आणि धर्म या तिन्ही गोष्टीचा विचार मी तुमच्या समोर मांडणार आहे. पोवाडे म्हणून तुमचा वेळ घेणार नाही. माझे पोवाडे पाठ नाही असं नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचा देवाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काय समन्वय होता? देवाचा हो देवाचा. मला हे सांगा, देव आणि छत्रपती शिवाजी महाराज हो छत्रपती शिवाजी महाराज, चरित्र भाग थोडा अवलोकन केला म्हणजे लक्षात येईल. कदाचित तुम्ही कीर्तनातून ऐकलंही असेल, परंतु समन्वयात्मक दृष्टिकोनातून मी तुमच्या समोर विषय मांडतो. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं पुण्याला, आणि पुण्याला कीर्तन चालू असताना त्या मंदिराला पांडुरंगाच्या 3 द्वार होते. एक दक्षिणेला, एक उत्तरेला, एक त्या ठिकाणी असणारं पूर्वेला. पूर्वेकडे तोंड करून पांडुरंगाच्या मूर्त्या होत्या, रुक्मिणी आई साहेबाची आणि पांडुरंगाची. तुकोबारायांच्या कीर्तनाला सुरुवात झाली. रामकृष्ण हरी झालं, रूपाचा अभंग झाला, कीर्तनाचा अभंग झाला. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसले समोर. शिरस्त्राण डोक्यावरचं बाजूला काढून ठेवलं, तलवार समोर ठेवली आणि तुकोबारायांचं कीर्तन ऐकण्यामध्ये ते मग्न झाले. किती मग्न झाले? कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप.
आम्ही कीर्तनामध्ये बसल्यानंतर आमचं सगळं त्या ठिकाणी टोपी कुठे आपली चप्पल कोणी नेईन का? घरून येता येता त्या ठिकाणी मोबाईल घरी विसरलो, कोणी त्याच्यावर ताव मारेल का? बैलाला चारा टाकला का नाही पोरानं काय सांगावं? आपलं चित्त कीर्तनामध्ये बसल्यानंतर चित्त हे भ्रमण करतं. श्रवणामध्ये फार मोठी ताकद आहे, शक्ती आहे. श्रवणात ताकद आहे, शक्ती आहे. आमचे छत्रपती तुकोबारायांच्या कीर्तनात बसलेपर्यंत विधी अवस्था प्राप्त झाली. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण या देहाते सांभाळे. ब्रह्मानंदाची त्या ठिकाणी समाधी लागली, भाव अवस्था निर्माण झाली. तेवढ्यामध्ये मुघल सैन्याला कळालं शिवा भोसले तुकाराम महाराज के कीर्तन में पुणे में बैठा है, पकडो उसे जाकर. सरदाराचं सैन्य आलं तुकोबार त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याकरता. शिवबा मग्न होते, हो शिवबा मग्न होते कीर्तनामध्ये. तुकोबारायांचं निरूपण चालू होतं. 14 टाळकरी बाजूला उभे होते. मृदंगाचा निनाद त्या ठिकाणी चालू होता. आणि तेवढ्यामध्ये ते असणारे जे होते सरदार सैन्य आत घुसू लागलं. पण आत घुसत असताना तुझी चिंता त्याशी सर्व आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळ आलिया आगात निवाराया. अनन्या चिंतयन्तो माम हे जना परि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. पांडुरंग परमात्माने तिन्ही द्वारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं. पूर्वेच्या, उत्तरेच्या, दक्षिणेच्या. पश्चिमेला पांडुरंगाची मूर्ती होती आणि तिन्ही बाजूने पळ काढण्याचा प्रयत्न केला. शिवा भाग गया, शिवा भाग गया, इधर गया शिवा. सगळेचे सगळे पळाले तिकडं. पार त्या ठिकाणी दरीत पाडले, काही डोंगरावरून लोटले, काही पांडुरंगानं. आणि इकडे त्या ठिकाणी कीर्तन चालू होतं. आमचे छत्रपती शिवाजी महाराज देव आणि छत्रपती, प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा नायक, ज्याने या जगाला निर्माण केले, ज्याने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरले, सत्ता मात्रे आपोलिया, सकळ सिद्धीचा दातार, त्याने छत्रपतीचं रूप धारण केलं. आणि हे मुघल सैन्य जे होतं आलेलं त्या सगळ्यांचा निपात केला, सगळ्यांचा निपात केला. इकडे छत्रपती त्या ठिकाणी कीर्तनात बसलेले. जे दाराजवळ माणसं होते, थोडी गडबड झाली. खचाखच मंदिर भरलेलं होतं तुकोबारायांचं कीर्तन म्हटल्यानंतर. मग त्यांनी त्या ठिकाणी कीर्तन संपल्यानंतर चुळबुळ सुरू झाली. शिवाजी महाराज पळाले, या दारातून पळाले, कोणी म्हणे पश्चिमेकडून पळाले, कोणी म्हणे उत्तरेकडून पळाले, कोणी म्हणे दक्षिणेकडून पळाले. तेवढा जगदूर तुकोबार म्हटले, अहो कसली गडबड आहे, का बरं किलबिल कशा करता? म्हणले छत्रपती शिवाजी महाराजांना धरण्याकरता मुघल सैन्य आलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि दक्षिणेच्या दारातून पळाले. तुकोबार हसू लागले. छत्रपतींना भाव समाधी लागली होती, भाव समाधी लागली होती. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. एवढा मोठा प्रपंच, एवढे मोठे गड किल्ले, इतकं मोठं सोनं, इतकं मोठं सैन्य, पण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला ब्रह्मस्वरूप आणि त्या ठिकाणी दिलं होतं एवढ्या मोठ्या प्रपंचाला. आणि विधी अवस्था आणि त्या अवस्थेमध्ये कीर्तन ऐकत होते. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज भाव अवस्थेमध्ये असताना तुकोबारायांनी छत्रपतीच्या डोक्यावरती हात ठेवला. शिवबा, अहो शिवबा, उठा, कीर्तन संपलंय. शिवानी डोळे उघडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून टाप 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 अश्रुगुंध पडले. महाराज, मी धन्य झालो तुमचं कीर्तन ऐकून. अहो तुम्ही धन्य झालात. छत्रपती शिवाजी महाराज समोर बसले. तुकोबारायांनी डोळे मिटले, अंतर्दृष्टीने पाहिलं. शिवबा जर इथे आहे तर तिन्ही दारातून पळणार कोण?
तिन्ही दारातून पळणार कोण? त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात छत्रपतींना, शिवाजी महाराजांना, महाराज तुमचा अधिकार फार थोर आहे. तिन्ही दारातून माझ्या पांडुरंगाने तुमचं रूप घेऊन तिन्ही दारातून सगळ्या मुघल सैन्याचा पराभव केला. छत्रपती हंबरडा फोडून रडू लागले. बारे पांडुरंगा केव्हा भेट दिसी, झालो परदेसी तुझ बीन. हा छत्रपतींचा अधिकार. देवाच्या जवळ हे नातं छत्रपतींनी जोडलं होतं. उगच नाही. ज्या गड किल्ल्यावरती आपण जर गेलो, त्या गड किल्ल्यावर छत्रपतीचं नाव आहे दगडावरती कोरलेलं. पण त्या गड किल्ल्यावर आम्ही जर गेलो तर आपल्याला वर गाडी जाण्याची व्यवस्था आहे. शिवनेरीवर जा, प्रतापगडावर जा, नाही का, सिंहगडावरती जा, तोरणा किल्ल्यावरती जा. हे जेवढे मी नावं सांगितले त्या सगळ्या किल्ल्यावरती मी जाऊन आलो म्हणून बोलतो तुमच्याशी. आता नाही, अपघाताच्या अगोदरचा विषय आहे. माझा सांगण्याचा मुद्दा आणि तात्पर्य, एवढे गड किल्ले छत्रपती पायी त्या ठिकाणी चढून जात असत. ही ताकद कुठून आली? ही ताकद कुठून आली? ही धर्माची ताकद आहे, धर्माची. मी ज्या तालुक्यामध्ये आहे, सिंदखेड राजा तालुक्यामध्ये, लखोजी दाधवांच्या पोटी आलेल्या आणि कन्या म्हणजे मासाहेब जिजाऊ ही त्या ठिकाणी भोसले घराण्यामध्ये दिल्या गेल्या. छत्रपतीचा त्या ठिकाणी असणारा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती झाला. त्या शिवनेरी किल्ल्यावरती जिजामाता अगोदर लखोजी जाधवांकडे आणि त्या ठिकाणी इथे होत्या सिंदखेडला. पण ज्या वेळेला त्या ठिकाणी मुघल सैन्याला कळालं की आणि या ठिकाणी भोसलेंची असणारी धर्मपत्नी मासाहेब जिजाऊ आहेत, त्यांना पळवायचं, त्यावेळेला रातोरात मासाहेब जिजाऊला पालखीमध्ये बसून त्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर नेण्यात आलं महाराज. आणि शिवनेरी किल्ल्यावर सूर्योदयाच्या समयाला फेब्रुवारी महिन्याच्या 19 तारखेला सूर्य त्या ठिकाणी उज्ज्वल रीतीने उगवलेला होता. सूर्यकिरण असंतामध्ये त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे विखुरल्या गेली होती. आणि अगदी मंजुळ ध्वनी त्या ठिकाणी पक्षी करत होती. ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती. पक्षी सुस्वर त्या ठिकाणी गायन करत होते. सकाळचा प्रहर, आता पक्ष्यांचा किलबिलाट राहिला नाही. आणि त्या मंजुळ अशा स्वरामध्ये आपल्या या राज्याला म्हणजे आम्हाला हिंदवी राज्य स्थापन करणारा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारीला त्या ठिकाणी असणाऱ्या आणि शिवनेरी किल्ल्यावरती प्रभात समयी झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. देवाचा असा संबंध देव आणि देशाच्या संबंधाने छत्रपतीच्या अंतःकरणामध्ये या देशाला, माझ्या माता भगिनीला त्या ठिकाणी मुक्त करावं. या दुर्धर असणाऱ्या प्रसंगातून काळ फार अवघड होता. दिवसा ढवळ्या आमच्या माय बहिणीवरती अत्याचार होत होता. हा जिजामातेला बघवला नाही. जिजामातेने त्या ठिकाणी अशा प्रकारे शिवबांना प्रशिक्षण दिलं. अवघे 14 वर्षाचे असताना एका पाटलाच्या मुलाने एका आणि त्या ठिकाणी तरुण मुलीवरती अशा प्रकारे छेडखानी केली. आणि छेडखानी केल्यानंतर ते प्रकरण सगळं शिवबांच्या दरबारामध्ये आलं, म्हणजे जिजामातेच्या दरबारामध्ये आलं. दरबारामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस शिवबांना सांगितलं, शिवबा हे प्रकरण कसं मिटवायचं, कसं मिटवलं असेल. आता कोर्टात केस चालतात तशा नाही. भर चौकामध्ये ज्या हाताने तू माय माऊलीला स्पर्श केलास, शिवबांनी दोन्ही हात त्या पाटलाचे भर त्या ठिकाणी चौकामध्ये दोन्ही हात तलवारीने छेदन केले.
रयतेने ज्यावेळेला हे सगळं बघितलं डोळ्याने, लोकांच्या लक्षात आलं आता जर कोण गुन्हा केला तर याचे हात तुटले, आपलं त्या ठिकाणी मुंडकं उडाल्याशिवाय राहणार नाही. आजही जर शासन कडक झालं तर हे सगळं हे जे प्रकरण चाललेत ना सगळेच एक नाही, चोरी, मारी, व्यभिचारी, तस्करी, दरोडे, खून हे मिटण्याकरता काही फार कालावधी लागणार नाही. फक्त छत्रपती शिवबांचा जो मागोवा आहे तो जर त्या ठिकाणी शासनाने घेतला तर. आणि आज काळाची ती गरज आहे, ती काळाची गरज आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देव देश देशाकरता त्यांनी देशाला हिंदवी राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित केलं. आणि ज्यामुळे आज आपण या परमार्थामध्ये आहोत, ज्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरला आहे, काशी त्या ठिकाणी जाग्यावर आहे, वृंदावन जाग्यावर आहे, मथुरा जाग्यावर आहे. हो, त्याच्यातही आता त्याच्यावर कब्जा मिळवला होता, त्याच्यातही बदल होऊ लागला. मला तो फारसा इतिहास या ठिकाणी चिंतना करता घ्यायचा नाही, आणि घेतला तरी काही फरक पडत नाही. तुम्ही जर काशीला गेलात म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल, काशीला लागूनच त्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्या धर्माचा विरोध करणारी काही मंडळी जी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोण्या जातीचा विरोध केला नाही, कोण्या जातीचा विरोध केला नाही. मग धर्माच्या ठिकाणी, लक्षात घ्या, धर्माच्या ठिकाणी जो घाव घालतो, अधर्म जो वाढवतो, अनिती जो वाढवतो, सदाचार संपवतो, अशा लोकांचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये मुस्लिम नव्हते असं नाही, होते. त्यांनी मुस्लिम या समाजाला विरोध नव्हता, मग प्रवृत्तीला विरोध होता, प्रवृत्तीला विरोध होता. इथं आल्यानंतर आमच्या श्रीराम भाऊनी सांगितलं, महाराज आमच्या इथे मुस्लिम मंडळी आहे, ते वर्गणी देतात सप्ताहामध्ये. मग आता अशी जर मंडळी असेल गावामध्ये तर गावामध्ये एकोपा नाही का नांदणार? गावामध्ये एकोपा नांदेल नाही का? याला विचार म्हणतात, याला धर्म म्हणतात नाही का, याला नीती म्हणतात, याला सदाचार म्हणतात. आणि ती काळाची गरज आहे. आणि त्याच्याकरता नामसप्ताहाची गरज आहे, त्याच्याकरता रामायण भागवताची गरज आहे, त्याच्याकरता त्या ठिकाणी असणाऱ्या समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या निमित्ताने आपण करत असलेल्या पारायणाची गरज आहे. असा विषय देव देव देश आणि धर्म, धर्माच्या बाबतीमध्ये विचार केला असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म त्या करता झाला. आता हा भाग झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा. आता तुकोबारायांचा आणि देवाचा विचार जर आपण केला तर देवाचं आणि तुकोबारायांचं काय सख्यत्व होतं, हा प्रश्न समोर उपस्थित करणंच गौण आहे. हो, गौण आहे. का गौण आहे? देवाशिवाय तुकोबारायांच्या जीवनामध्ये दुसरं काही नव्हतंच नाही का? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. गोविंद 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 गोविंद. म्हणाला गलिया छंद, म्हणाला गलिया छंद, मग गोविंद देखाया, मग गोविंद देखाया. मनाला गलिया छंद, मनाला गलिया छंद, गोविंद 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 देखाया. गोविंद गोविंद म्हणा लागल्या छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. तुकोबारायामध्ये देवामध्ये काही भेदच नव्हता. तुकोबाराय आणि देव, देवानं म्हणेल तसं तुकोबारायांना वागावं का तुकोबाराय म्हणतील तसं देवाने वागावं? लक्ष द्या, बोलू नका.
तुकोबाराय म्हणतील तसं देवाने वागावं का देव म्हणतील तसं तुकोबारायांनी वागावं? जसं तुकोबाराय म्हणतील तसं देवाने वागावं. देवाच्या तालावर तुकोबाराय नाही त्या ठिकाणी. नव्हे, तुकोबारायच नाही, सगळी संत महात्मे जे आहेत हे देव म्हणेल तसं नाही वागले. मग देवाला तसं वागावं लागलं. देवाला तसं वागावं लागलं. संत नाही वागले. पण देव आणि संत यांचा विचार केला असताना अखंड खंडेना जीवन राम अखंड खंडेना जीवन, 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 खंड खंडेना जीवन, अखंड खंडेना जीवन. रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण. प्रेम झालेला प्रवाह, प्रेम झालेला प्रवाह, प्रेम झालेला प्रवाह, प्रेम झालेला प्रवाह. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, कृष्ण रामकृष्ण नारायण, अखंड खंडेना जीवन, कृष्ण रामकृष्ण नारायण, नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, कृष्ण नारायण. प्रेमे झालेला प्रवाह, प्रेमे झालेला प्रवाह, प्रेमे झालेला प्रवाह, प्रेमे झालेला प्रभाव, झालेला प्रभाव. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण अखंड. तुकोबाराय त्यांनी जरी ठरवलं मुकाटा बसायचं, देवाचं नाव घ्यायचं नाही, तरी माझी मद झाली अनावर वाचाया छंद या नामाचा घेतल असे. आता आपल्याला सांगावं लागतं, उठा, हरिपाठाचा टाइम झाला. आम्हाला सांगावं लागतं. आता सप्ताहामध्ये काकडा घेणारी किती मंडळी असते? 4-5 धरले आपण, 5 लोक. आणि त्यांनी जर सुरू केला आणि माईक जर लावून दिला तर बाकीचे झोपणारे काय म्हणतात, काय करावं यायला? पुरुषोत्तम महाराज ते सकाळचा माईक बंद ठेवत जाणं हो. आम्हाला साखर झोप लागतील, हे आपलं सुरू उठा जागे भारे हातान, उठा जागे भारे हातान. आम्हाला का समजत नाही का जागं व्हायचं का नाही? तर आता आम्ही खरंच जागा आहे का? नाही काय जागा जिनी सोने जागा वळी राराबाजी आबुलाई दादा निकरी वजवजी भेटी नगेजी वासुदेवाजी गा. आम्हाला झोप लागलेली. किती झोप लागली? तुमच्या गावात हा परमार्थ चालतो, तुम्हाला त्याची कल्पना नाही महाराज. काय लोक सध्या मी आल्यानंतर आमच्या श्रीराम भाऊ, म्हणजे श्रीराम भाऊची संगती मिळाली. आमचे पुरुषोत्तम महाराजही नव्हते, गजानन भाऊ नव्हते, बाकी कोणाचा परिचय नाही. कोणाला विचारता श्रीराम भाऊनी सांगितलं. त्या ठिकाणी आम्ही निघाल्यानंतर पहिला प्रश्न विचारला, शिवजयंतीची मिरवणूक नाही काढली का? ते म्हणले नाही, सप्ताह येईन महाराज आपला आणि शिवजयंतीची कशी मिरवणूक करता? मी सांगतो, मला खूप आनंद वाटला. मिरवणूक निघाली नाही याचा आनंद नाही वाटला, पण सप्ताहाच्या संबंधाने तुमच्या अंतःकरणात केवढी आत्मीयता आहे याचा आनंद वाटला. आम्ही आता गावागावात अनेक गावातून आलो. आमचं शिव आणि शिव महापुराण कथा संपल्यानंतर डीजे लावलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्या ठिकाणी कुठे प्रतिमा, कुठे पुतळा त्या गाडीमध्ये ठेवलेला. आणि गाडीमध्ये ठेवून ती मिरवणूक निघाली आणि त्या डीजेवर नाचून राहिले. कोणाच्या खिशात ती चपटी नाही कळलं? तुम्ही त्या मार्गातले नाही, त्याच्यामुळं कळणार नाही. दारूच्या बाटल्या छोट्या छोट्या. आता मला तुम्ही सांगा, जर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पुन्हा ते काय म्हणतात माहित आहे का? त्या डीजेच्या तालावर राजे
पुन्हा जन्माला या. अरे काय पुन्हा जन्माला या? हा? तुला अक्कल आहे का वेड्या काही? अरे ज्या राजाने आपल्या या तुमच्या या हिंदवी राज्य स्थापन करत असताना आपल्या जीवनाची रांगोळी केली, प्रपंचाची राख केली, अरे पत्नीची त्यांची भेट नाही झाली, त्यांना माता जिजाऊ माला सांगावं लागलं ही तुझी पत्नी आहे शिवबा. अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या हिंदवी राज्यामध्ये जन्माला आलेले माणसं खुशाल दारू पितात आणि खुशाल त्या ठिकाणी कोंबड्याची तंगडी तोडून आणि गावभर फिरतात. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. आपण कोणाची जयंती साजरी करत आहोत? कटणे महाराज काय करतील हे व्यसनाधीन मंडळी काही सांगता येत नाही. एका गावामध्ये मारुतीरायाचं मंदिर होतं, भलं मोठं भव्य दिव्य, आणि त्या मंदिराच्या पाठीमागं मोठं पटांगण होतं. संध्याकाळच्या वेळेला 2-4 दारुडे दारू पेले आणि दारू पेल्यानंतर त्या ठिकाणी त्या मंदिराच्या पाठीमागं 2-4 बाटल्या घेऊन बसले आणि रात्री 9 वाजे लोक दारू पेले. ते म्हणे का रे प्यायची सोय झाली, आता पण खायची सोय काय? आता दारू पिणाऱ्याची खायची सोय काय तुमच्या लक्षात आली? ते म्हणे खायची सोय काय? का रे म्हणे तुझ्या घरी बकऱ्या आहे ना? ते म्हणे हो बकऱ्या आहे म्हणे, पण मी बायको रात्री 11 शिवाय झोपत नाही म्हणे. 11च्या नंतर आपल्याला काय? ठीक आहे. 11:15 वाजता त्यानं पाठवलं. पाठवल्यानंतर हा गेला, तो घेऊन आला. घेऊन आल्यानंतर त्यांचा जेवणाचा कार्यक्रम उरकला. जास्त पिलेले असल्याच्या कारणानं रातभर त्या मंदिराच्या पाठीमागच झोपले. सकाळी उठले. सकाळी उठल्यानंतर आपापल्या घरी गेले. आपापल्या घरी गेल्यानंतर ज्यानं ते त्या ठिकाणी बकराचा कार्यक्रम केला होता तो घरी गेला. पाहतो तो जी बकरी होती, ते बकरू होतं, ते बकरू जिथल्या तिथंच बांधलेलं होतं. तो एकदा बकराकडे पाहायचा आणि एकदा बायकोकडे पाहायचा, एकदा बायकोकडे पाहायचा आणि एकदा बकराकडे पाहायचा. ती बाई म्हणे काय बघता? ते म्हणे बकरू इथं म्हणे बकरू तिथंच आहे, पण रात्री तुम्ही 11:30 वाजता आले आणि बांधेल कुत्र घेऊन गेले. कुठं नेलं कुत्र? विनोदाचा भाग सोडा, पण हे मी तुम्हाला जे सांगतो त्या ठिकाणी महाराज हे याला मी दृष्टांताचं रूपक दिलं, परंतु झालेली रिअल हिस्ट्री आहे. कीर्तन संपल्यानंतर मी तुम्हाला 10 फोन नंबर देतो. अंबड तालुक्यामध्ये मागच्या पंचवार्षिकला माझे एक व्याही आहेत, म्हणजे वस्तू म्हणजे व्याही म्हणजे माझ्या मुलाचे सासरे, आणि त्याच्यानंतर माझ्या मुलाचे 2 चुलत मेवणे. त्यांचा मला फोन आला, अण्णा कुठं आहे कीर्तन आज? त्यावेळेला कुठंतरी कीर्तनाची सेवा होती. मी सांगितलं असं आहे. म्हटलं तात्या मी कीर्तनालाच निघालो, गाडीतच आहे. ते म्हणे गाडीत आहे म्हणे, तुम्ही लोकांना सुधरा जरा, म्हणजे विनोदानं बोलतात ते मला नाही फोन केल्यावर. काय झालं तात्या? काय झालं म्हणजे अहो आमच्याकडे म्हणले नुसते मुंडकेच सापडायला लागले कुत्र्याचे, मागचं काही सापडून नाही राहिलं म्हणे. किती कठीण काम आहे महाराज. केवढी समाजाला ही अनास आणि त्या ठिकाणी आणि पदच्युत अवस्था प्राप्त झाली. कुठं चाललो आपण? त्याच्याकरता हे मानव शरीर आहे का? त्याच्याकरता हा नरदेह आहे का? आपल्याला भगवंताने सुंदर मुख दिलं, चांगले कान दिले, डोळे दिले, हात दिले, पाय दिले. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, डोळे मुख बोला वचन. आज तू जोडशी नारायण, तू जोडशी नारायण. नाश जीवापना भावरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात दास पाय जीव पण भवरोगे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जर तू जोडशी नारायण, नाश जीवपण भव दिले रोग, इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. दिले तू जोडशी नारायण.
सगळं शरीर देताना देवानी कसा विचार केला आपल्याबद्दल. एक अवयव कमी झाला ना मग लक्षात येतं की काय केलं आपलं. आता पायानं मला कसं तरी चालता येतं, पण माझा हात हा त्या अपघातामध्ये गेला. ज्यावेळेला आमचे गजानन भाऊ, आता भाऊंनी माझे बरीचशी कीर्तनं वाजवली. भाऊ ज्या वेळेला वाजवतात त्यावेळेला मला असं वाटतं उठून दुसरा पक्का घेऊन यांच्या बाजूला बसू का, काय करणार, काय नाविलाज आहे. एकेकाळी त्या ठिकाणी 20 ऑक्टोबर 1993च्या अगोदर मी वैकुंठवासी आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य यांचा शिष्य होतो, चांगला वाजवणारा. ज्यावेळेला आता हा हात गेला, हात गेल्यानंतर काय करणार, काय विलाज आहे. एक हात गेला, पेटी वाजवण्याचं सामर्थ्य गेलं आणि मृदंग वाजवण्याचं सामर्थ्य गेलं, तबला वाजवण्याचंही गेलं. एक हात गेल्यामुळे भगवंताने सुंदर कमलमुख दिलं तुम्हाला. कमलमुख राम भजन को दिया, क्या खूबसूरत अल्लाह ने तुझ बनवाई. हरि भजन बिन देखो यारो चुप काली गमाई. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोच, ना जमाना खोया ना मायेचा बाजार. खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. आपण खाल्लं पिल्लं सगळं. मेरा मेरा सबई मेरा जन्म भर ही मिलाया. महाराज जन्मभर माझं माझं माझं. अरे दान द्या. नाही रे नाही गुणाचे गुण्या, नाही रे नाही गुणाचे गुण्या. नाही कुणाचे पुणे, नाही रे, नाही कुणाचे गुण्या. हलती जाशिला एकला रे प्राण्या, हलती जाशिला एकला रे प्राण्या. माझे माझे मनानी नाही रे नाही कुणाचे गुण. काही गुणाचे नाही रे. कोण कोणाचं आहे महाराज. मायेचा बाजार, हा सगळा मायेचा बाजार आहे. सगळं सोडून, अरे हे सगळं माया स्वरूप आहे. प्रपंच करा ना. आमच्या जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय, सोपान काका, जनाबाई, कबीर, लतिफा, मोमीन, नरे महाराज, सवता महाराज, सेना महाराज यांनी तुम्हाला प्रपंच टाकून द्या, हातात झोळी घेऊन फिरा असं कुठं सांगितलं नाही. नाही नका तेजू रांडा पोरे बांधा माड्या सोपे घरी. सोपे घर बांधा, माड्या बांधा, गाड्या घ्या, घोड्या, काय करायचं ते करा, फक्त वाईट करू नका. त्यानं दान या सप्ताहामध्ये हे घ्या 5,000 रुपये, ही माझी घ्या पंगत. हो मी हे करणार आहे, मी इथं दान देणार आहे, मी कळस बसवणार आहे, मी मूर्ती बसवणार आहे, मंदिरामध्ये सहभाग घेणार आहे. करा ना हे. काय बिघडलं. अगर भगवान को आप देंगे तो भगवान आपको देगा, इसे धर्म कहते हैं. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. देव देतो त्याचं देणं फार अगाध आहे महाराज, अगाध आहे. देवासारखा दाता या जगात कोणीच नाही, कोणीच नाही. परंतु तो अगोदर घेतो, घेसी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. उदार. देव उदार आहे. उदार तो हरी ऐशी कीर्ते चराचरी अनंत तोरी गरजता ती पवाडी. देव दातृत्ववान आहे म्हणून तुकोबार आहे आणि देव यांच्यात फरक नव्हता.
देशाच्या संबंधाने तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये फार मोठी विवंचना होती. बुडत आहे जनन हे डोळा हे गणानन खेळ उडत हे जन देखवे डोळा हे जनानन देखलो येतो कळवळा मनोनिया बुडत हे जन आन देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया बुडत आहे जनन लेखवे डोळा येतो कळवळा म्हणूनी येत कळवळा म्हणून या तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये देशाच्या संबंधाने, कारण तुकोबारायांचा वेद म्हणजे हा तुकोबारायांची गाथा म्हणजे हा पंचम वेद आहे. पंचम वेद 5वा वेद आहे. त्या तुकोबारायांच्या गाथेमध्ये काय नाही तुम्हाला कल्पना आहे काही मला सांगता येणार नाही. तुकोबारायांची गाथा रशियाने मागतली म्हणजे त्यांनी 100-200 1000-2000 प्रति घेऊन काऊन गेली तशी नाही मागितली. तुकोबारायांच्या गाथेवर संशोधन करण्याकरता गाथा मागितली. याच्यावर संशोधन होणार, वैज्ञानिक संशोधन. पण ते वैज्ञानिक संशोधन झाल्यानंतर त्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे रशियाने सांगितलं हे आम्ही तुम्हाला देणार नाही. आत्ता फक्त तुमच्या गाथ्याची किंमत सांगा, किती 1000 कोटी द्यायचे भारताला. भारत देशानं सांगितलं नाही. तुकोबारायांच्या अभंगावर तुम्ही संशोधन केल्यानंतर जे त्याच्यातून तुम्हाला मिळकत होईल त्याच्यातील 50% भारताला द्यावी लागेल. या मुद्द्यावर हा त्या ठिकाणी गाथा देण्याचं थांबलेलं आहे. तुकोबारायांच्या अभंग गाथ्यामध्ये जे अभंग आहेत त्या एका अभंगामध्ये सामर्थ्य आहे. ज्ञानेश्वरीच्या एका ओवीमध्ये सामर्थ्य आहे. महाराज सगळं ज्ञानोबारायांनी ज्ञान आणि प्रगट केलं, उघड केलं. आम्ही कोण भडभुंजे त्या ठिकाणी तुम्हाला न सांगणारे. लोपले ज्ञानजगी हित नेनती कोणी. मग कोणता अभंग आहे तुकोबारायांचा? अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीव चेतना अनायासी. गाथ्यामध्ये पूर्ण अभंग पाहून घ्या. गाथ्यामध्ये अभंग पाहून घ्या. अहो आमच्या माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये काय सामर्थ्य आहे? जाता जाता तुमच्या उपयोगी पडणारी एक ओवी सांगतो आणि पुढे माझ्या विषयाकडे वळतो. मला तुम्ही सांगा, तुमच्याकडे तुम्ही शेतामध्ये सगळे शेतकरी आहात. शेतामध्ये गेल्यानंतर पाऊस पडलेला आहे. शेतामध्ये त्या ठिकाणी दसकट वेचणीचं काम सुरू आहे. वावर नीट करत आहे. महिला मंडळ शेतामध्ये आहे आणि शेतामध्ये त्या ठिकाणी तो प्राणी पाऊस पडल्यानंतर त्या गरमटाने निघतो. त्या प्राण्याला तुमच्याकडे काय म्हणतात? विंचू. तो विंचू चावल्यानंतर आमच्याकडे गुदगुल्या होतात. तुमच्याकडे काय होतं? तुमच्याकडे काय ना आमच्याकडे काय? मी काय रशियातून थोडा चालू. मग अहो कुठेही वेदना होणारच. वेदना होणार. मग आपण तो उतरणारा पहा, चढवणारा उतरणारा पहा. उतरणाराला पाहायला निघल्यानंतर मधीच भेटतो एखादा. काय झालं? काय गडबडे? काय नाही, दगडूबाला इंचू चावला. तो चढवणारा पाहिजे की इकडे मेला. काय कठीणच काम आहे. माझ्या बाजूलाच एक विंचू चढवणारा माणूस आहे. त्याला मी विचारलं, का रे बाबा हे तू काय? ते म्हणे नाही ते विंचू चावला म्हणलं की माझे मंत्र आपोआपच सुरू होतात म्हणलं. असं काही आहे त्याचं, जाऊ द्या. तो विंचू उतरण्याचं सामर्थ्य माऊली ज्ञानोबारायांच्या एका ओवीमध्ये आहे. ओवीमध्ये हो, ओवीमध्ये. कोणत्या ओवीमध्ये? ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील 2ऱ्या क्रमांकाची ओवी पहा.
सुरुवात आहे 12व्या अध्यायाची. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरता आनंदे वर्षती ये. विंचू चावला ना, काही नाही, विंचू चावलेल्या जागेला त्या ठिकाणी असं दाबून धरा आणि माऊली माझ्या माऊली ज्ञानोबारायांची ओवी त्या ठिकाणी उतरते अशी हातावून घ्या आणि 3 वेळ उतरून टाका. विंचू उतरतो. विषय व्याळे मिठी दिधलिया नुटी ताठी ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. हे ओवीचं सामर्थ्य आहे. जाऊ द्या, चला तुम्हाला माहिती असावं. पुन्हा एक ओवी सांगू का तुम्हाला? तुम्ही शेतामध्ये जाता, विजांचा कडकडाट, आकाश आभराच्छादित झालेलं आहे. आपण सांगतो त्या ठिकाणी, का हो काय झालं? अहो गोबनीला परवा वीज पडली. अहो काय झालं? अहो परवाच्या दिवशी त्या ठिकाणी असणारं तुमच्या जवळचे गावं पहा काय काय आहेत ते. साखळीला असं झालं त्याच्या, आणि त्या बैलाच्या अंगावर वीज पडली. का हो काय झालं? अहो सोनाटीला असं झालं. तुम्ही घाबरू नका. माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या ओवीचा आश्रय घ्या. चला 11व्या अध्यायामध्ये ती ओवी जर तुम्ही म्हणत राहिले तर वीज तुमच्या अंगावर पडणार नाही, तुमच्यापासून 200 फुटावर पडेल. एवढी माझ्या ज्ञानोबारायांच्या ओवीचं सामर्थ्य आहे. वा वा. 11व्या अध्यायातली ओवी टिपून घ्या. पेन असेल तर, आणि घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरी नसली तर शेजाऱ्याकडून घ्या. ती ओवी पाठ करा आणि शेतात जा. नाही पडणार. आमच्या त्या ठिकाणी अमडापूरला मी ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह केला आणि त्या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहामध्ये 340 लोक ज्ञानेश्वरी पारायणाला बसले होते. व्यासपीठ माझ्याकडे होतं. तुम्ही विचारू शकता. तिथं पटेल नावाचा एक लाऊडस्पीकर म्हणजे साऊंड सर्व्हिसवाला होता आणि मग तो तिथं साऊंडवरच राहायचा. आणि मग मी ओवी सांगितली. ओवी आली समोर पारायणामध्ये आणि सांगितलं या ओवीचं सामर्थ्य आहे का? ओवी आहे, पै त्रिभुवनीच्या राक्षसा महाभय तो ऋषिकेशा म्हणून पळता ती दाही दिशा पहिली कळी. पै त्रिभुवनीच्या राक्षसा ही ओवी आहे. पै पासून सुरुवात आहे. 11व्या अध्यायातली ओवी आहे. ही ओवी जर तुम्ही म्हटली नाही, जर तिचं पारायण सुरू ठेवलं, वीज अंगावर नाही पडत. त्या पटेल नावाचा जो त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा माणूस आजही आहे, त्याने ते ऐकलं आणि पारायण संपल्यावर माझ्याकडे आला. महाराज वो लिख के दो मेरे को, क्या है वो बिजली आंग पे नहीं गिरती. लिहून दिलं मी त्याला. आत्मीयतेने विचारलं. ती लिहून दिल्यानंतर 1-2 वर्षाचा कालावधी गेला आणि दोघं सख्खे भाऊ शेतात गेले. आणि शेतात गेल्यानंतर एका झाडाखाली थांबले. त्याचा लहाना भाऊ म्हणतो, भैया वो नीम के तल्ले बैठेंगे, या मत रुको, आम के तल्ले मत नहीं, वो नीम के तल्ले बैठेंगे. मतलब नहीं, मैं यहीं खड़ा हूँगा. अरे छोटा आम है, बारिश गिर रही, गिल्ला हो रहा तो नहीं. बोले कुछ भी नहीं होता. मैं चला बोले नीम के तल्ले. गेला तर जास्तीत जास्त 200-250 फुटावर त्या निंबाच्या झाडाखाली जाऊन उभा राहिला. गर्द निंबाचं झाड. एक 10 मिनिटं झाले असतील. भाऊ तिकडे गेल्यानंतर याने तो कागद खिशातला काढला आणि याने त्या ओवीचं पारायण सुरू केलं. पै त्रिभुवनीच्या राक्षसा महाभय तू ऋषिकेशा म्हणून पळता ती जाई दिशा पहिलीकडे. विजांचा कडकडाट चालू होता. काढ 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 विजेचा आवाज आला आणि तो लहाना भाऊ जो होता त्याच्या अंगावर त्या निंबाच्या झाडावर जाऊन वीज आदळली. परंतु याने त्या पारायण केल्यामुळे त्याच्या अंगाला दखल अंदाजी सुद्धा झाली नाही. हा दादांत इतिहास आहे. तुम्ही अमडापूरला मी लागलं तर फोन नंबर देतो, तुम्ही विचारू शकता. ही अतिशयोक्ती नव्हे का, हा धर्म आहे. हा वारकरी संप्रदायातला धर्म आहे. ही वारकरी संप्रदायातली नीती आहे. ही वारकरी संप्रदायाचा सदाचार आहे. तुकोबाराय सांगतात, या जगाला या अज्ञानातून बाहेर काढण्याकरता आणि ज्ञान आणि वाढीस लागण्याकरता, त्याचं जीवन सुखी होण्याकरता धर्माचे पालन धर्माचे पालन
पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन कर पाखंड खंडन खंडन करणे पाखंड पाखंड खंडन पाखंड खंडन हेचे आमा करणे काम आम्हाला हेच करायचं आहे. काय? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आपण आपल्या धर्माचं पालन करावं.
आता आपला धर्म म्हणजे कोणता? पती धर्म वेगळा, पत्नी धर्म वेगळा, बंधू धर्म वेगळा. आता यावर बोलायचं म्हटल्यानंतर किती वेळ तरी बोलता येईल. पत्नीने पत्नीसारखं वागावं, नाही का? पतीने पतीसारखं वागावं, भावाने भावासारखं वागावं, हे बहिणीने बहिणीसारखं वागावं, कीर्तनकाराने कीर्तनकारासारखं वागावं. बरेच दिवस झाले महाराज, त्याला मी गेलो कार्यक्रमाला. गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझं काल्याचं कीर्तन होतं. पूर्वीचा काळ एवढी सोबत म्हणजे वाहनाची सुबत्ता नव्हती, म्हणून आदल्या दिवशी मुक्कामी गेलो काल्याच्या कीर्तनासाठी. संध्याकाळी जागराचं कीर्तन ज्या महाराजांचं होतं ते महाराज 2-3 शिष्यमंडळ त्याचं खोलीमध्ये बसले होते आणि तो वास कसा तरी यायला लागला. म्हणून मी म्हणलं पलीकडच्या खोलीत मी विचारलं, म्हणलं अरे दलपत काय वास कशाचा आहे? जाऊ द्या महाराज, तुम्ही कशाला लक्ष देता? लक्ष देता तसं नाही रे. अरे पण तो वास कशाचा आहे? ते म्हणी आज जे महाराज आहे ना त्याला 3 चिलमी वळल्याशिवाय कीर्तन करता येत नाही. घासलेट टाकान काढी लावा त्याला. काय काय हे धर्माचं पालन आहे का? नाही, याला धर्म म्हणता येणार नाही. तुकोबारा सांगतात नाही आम्ही धर्माचे पालन करणे, पाखांड खंडन. जे पाखांडी आहे त्यांचे खंडन करू. पाखांडी म्हणजे नामस्मरण करत नसेल तर त्याच्यावर ताशेरे वळले. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुकाशी अरे मुडा. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवा नव्हे, काळ सर्प आहे. नाथ महाराज म्हणतात त्या ठिकाणी. आणि याच्याही पुढे तुकोबारा बोलले, महाराज मला ते प्रमाण म्हणण्याचाही अधिकार नाही. हो, कठीण आहे. अरे बाबा, या माऊलीनं हा कसा त्या ठिकाणी निर्माण केला, मराठी भाषेत कसा पैदा केला की अरे भगवंताचं नाव याच्या मुखावाटे येत नाही. हो, मुखावाटे येत नाही. धर्माचे पालन करणे पाखांड. जे पाखांडी आहे त्यांचं खंडन केलं. पाखांडी म्हणजे देव न मानणारे, पाखांडी म्हणजे भगवंताचं नामस्मरण न करणारे, असे बरेच आहेत महाराज. तुका म्हणे ऐसे आहेत का हरी, नाही का? या लोकांच्या नादी लागू नका. तुमचं हे त्या ठिकाणी असणारं अधिष्ठान एक हे फार मोठं शक्तिपीठ, याला जपा, हे वृद्धिंगत करा, याचा उत्कर्ष होऊ द्या. हो, तुम्हाला मार्गदर्शन करणारी सगळी मंडळी आहे की जेणेकरून त्या ठिकाणी तुमच्या जीवनाची उत्क्रांती होईल. हो, तुकोबारा सांगतात हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाम सगळ्यात महत्वाचं कलियुगामध्ये नाम आहे. कृतय ध्याय ते विष्णुम देताय मी तुमकई द्वापारे परिचर्याम कलौ तद्दरी कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. मग ते म्हणाल आम्हाला कसं कीर्तन करता येईल? कीर्तन म्हणजे कंबर बांधून डोक्याला फेटा बांधून नाही. मी कीर्तन म्हणजे सततम कीर्तन तोमाम, भगवंताचं नित्य नामस्मरण. अगदी सोपं आहे महाराज. तुम्ही घरी जर बसले ना, घरी बसल्यानंतर शेतात तुम्हाला काम आहे, एकटे गेलात, एकटे बसले, तुम्ही काही काम करत नाही, धुऱ्यावर बंधाऱ्यावर बसले आणि बसल्यानंतर तुम्ही सहज बसले, त्या पिकाकडे पाहन देव आणि माझ्या रामाचं नाव घ्या. श्रीराम जय राम जय जय राम. एवढं नाही, राम 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 राम. करा बरं 15 मिनिटं भजन, पहा तुमच्या पिकावर काय परिणाम होतो. तुम्हाला माझे हात जोडून सलगीची, प्रेमाची, जिव्हाळ्याची, कळकळीची विनंती आहे. हा नाम सप्ताह संपल्यानंतर घराघरामध्ये, प्रत्येक घरामध्ये हा धर्म जागवा. कोणता धर्म? आपल्या मुलाला एक 10 रुपयाची हनुमान चालीसा आणून द्या आणि ती दररोज संध्याकाळच्या वेळेला दिवे लावणीच्या टायमाला ती हनुमान चालीसा त्याला म्हणा लावा. 10 मिनिटं लागतील, परंतु तुमच्या घरातील सगळ्या वाईट शक्ती निघून जातील. एवढी त्या ठिकाणी माझी तुम्हाला विनंती आहे. माझ्या माता मावल्यांना तेच सांगतो मी. स्त्रीला सुद्धा हनुमान चालीसा म्हणण्याचा अधिकार आहे, मुलींना सुद्धा आहे.
त्यांना ते म्हणू द्या, जेणेकरून आपल्या घरातील वाईट वेळ याचा अंगारा आणू का, त्याचा लिंबू आणू का, त्याच्याकडून दोरा घेऊ का, कशाला घेता? मग हेच आपल्या परमार्थात ताकद आहे. माझ्या बोलण्याला प्रमाण आहे. हरि उच्चार आणि मंत्रपायी अगाध पळे भूत बाधा भय त्याचे. ही ताकद आहे आपल्या संप्रदायामध्ये. नामामध्ये ताकद आहे. हरि उच्चार आणि मंत्रपायी अगाध. नुसतं हरी म्हटलं तुम्ही, रामकृष्ण हरी जर म्हटलं तर त्या ठिकाणी आदिव्याधी पळून जातील. आदिव्याधी पळून जातील. हो, म्हणून आम्ही एक संकल्प केला कालच्या गीता जयंतीला की रामकृष्ण हरी मंत्राचा 13 कोटी जप हा समाजातून करून घ्यायचा. 13 कोटी करून घ्यायचा म्हणजे लिहून काढायचा तुम्ही तो मंत्र जप. तुमची वही घ्या, आम्ही तुम्हाला वर्गणी मागत नाही. तुमची वही घ्या, तुमचा पेन घ्या आणि तुम्ही लिहा. आणि ती 200 पेजेस घ्या, 300 पेजेस घ्या पुढच्या वर्षीच्या सप्ताहापर्यंत. आणि पुढच्या वर्षीच्या सप्ताहामध्ये मला बोलवल्यानंतर मी येईल आणि त्या वया घेऊन जाईन. आणि जर नाही बोलवलं तरी आमच्या पुरुषोत्तम महाराजाकडे जमा करा. मी त्यांना सांगेन महाराज अमुक ठिकाणी त्या जमा करा. आणि काय करणार तुम्ही म्हणाल, त्याचं आम्ही एकच करणार. बीज वाढवावे नाम, ते रामकृष्ण हरीचा 13 कोटी जप त्याचं स्मारक तयार करणार. आणि त्या स्मारकाचं काय होणार, जर तुम्ही तिथे येऊन नतमस्तक झाला तर तुमच्या आधी व्याधी बळीवंत जरी असल्या तरी नीट होतील. एवढं रामकृष्ण हरी मंत्राचं सामर्थ्य आहे महाराज. तुम्हाला एकच किस्सा सांगतो आणि माझी सेवा संपवतो. आळंदीला आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना रामकृष्ण महाराज केंद्रे होते. फक्कड साधू महात्मा. प्रकार असा झाला, त्यांना पोटाची व्याधी झाली. व्याधी झाल्यानंतर अनेक वैद्य हकीम डॉक्टर सगळे झाले. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी सगळे. शेवटी ऑपरेशन करायचं ठरल्यानंतर त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करता नेलं. हा ज्वलंत इतिहास आहे. हा हजारो वर्षापूर्वीचा नाही, दंतकथा नाही. ससून हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. थिएटरमध्ये नेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं, ये माला निकालो आपकी. त्यांनी सांगितलं, माला नाही निकालता, निकालना पडेगी, ऑपरेशन है बाबाजी आपका. महाराज निष्ठावंत त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज प्रस्थापित 4 वर्ष पूर्ण केलेली त्या ठिकाणी मामासाहेब दांडेकरांच्या काळातील निष्ठावंत त्या ठिकाणी होते. ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, रामायण, भागवत, उपनिषदाचा अभ्यास केलेले, पण निष्ठा. रामकृष्ण हरी त्यांनी सांगितलं, ही माळ काढायची, ठीक आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माळ काढायला हात घातला. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, रोमांच ताट झाले. त्यावेळेला रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर तो डॉक्टर म्हणतो, आप तुम्हारा रामकृष्ण हरी ऑपरेशन थिएटर में क्या करेगा. अंतकरण गदगद झालं. माझ्या रामकृष्ण हरी मंत्रावरती याने शितोडे उडवले. अंतकरणाला दुःख झालं, अंतकरण पोळल्या गेलं. पांडुरंगाला हाक मारली, हे पांडुरंगा, हे श्रीरामा, हे कृष्णा, हे विष्णू, कृष्ण विष्णू हरी गोविंद. अरे तुझ्या नामाचं सामर्थ्य काय आहे याला दाखवून दे रे. काय परिणाम झाला महाराज. परिणाम असा झाला, ते शवागारातून शस्त्र आणण्याकरता गेल्यानंतर पोटातला आजारच गायब झाला. ते डॉक्टर आल्यानंतर त्याने पोट पाहिलं, ते खपाटी गेलेलं. महाराज क्या हो गया ये. मला काही माहिती नाही बा. हिंदी येत नव्हती महाराजांना आमच्या, मला काही माहिती नाही. अरे माहिती नाही असा कशा झाला, त्याला मराठी बोलताय ना, अशा कशा झाला. ते म्हणे रामकृष्ण हरीने केला. माझ्या रामकृष्ण हरीची एवढी ताकद आहे. तू म्हणला होतास ना डॉक्टर, रामकृष्ण हरी क्या करेगा. अरे रामकृष्ण हरी क्या करेगा, इस जीवन में जीना है तो रामकृष्ण हरी लेकर जीना. रामकृष्ण हरी कुछ भी करेगा, ये मेरा रामकृष्ण हरी का शक्ति प्रदर्शन है.
बिना ऑपरेशन बिना गोळ्याचे रामकृष्ण महाराज केंद्रे हे त्या ठिकाणी आले. त्यांनी गीता भवन नावाची धर्मशाळा बांधलेली आहे. हो, तिथं राहिले. म्हणून मी विचार केला, रामकृष्ण हरी मंत्राने हो दोनदा रामकृष्ण हरी म्हणलं तर व्याधी दूर झाली महाराजांची. 13 कोटी जप जर समाजातून लिहून घेतला आणि ते स्मारक त्याचं केलं आणि तिथं जर त्या ठिकाणी आपण पादुका ठेवल्या आणि त्याच्यावर जर आपण या जगातून संपणार आहे एक दिवस, मी संपणारच आहे, जो आला तो गेला, परंतु हे लिहून घेतलेलं तुम्हा सद्भाग्यवंतांनी लिहून दिलेलं हे जर त्या स्मारकामध्ये ठेवलं आणि त्याच्यावर कोणी जरी नतमस्तक झाला तर त्याच्या आधी व्याधी सगळ्या दूर होतील. आणि त्या दूर होण्याकरता माझी तुम्हाला सलगीची प्रेमाची जिव्हाळ्याची विनंती आहे, याच्यामध्ये सहभाग द्या. ज्यांना लिहिता येतं त्यांनी लिहा आणि आमच्या पुरुषोत्तम महाराजांकडे सुपूर्द करा की महाराज मी 1 वर्षात हे एवढं मोठं लिहिलं. एका वर्षात तुम्ही थोडं थोडं जर लिहिलं तरी 1 लाख जप करू शकता. आणि 100 लोक तुमच्या गावातून जर तयार झाले, 1 कोटी जप रामकृष्ण हरीचा बोरी या गावातून तयार होईल. आणि उज्ज्वल अशा प्रकारचे असणाऱ्या आणि त्या जपाने अनेकांच्या व्याधी निरसन होतील मायबाप. म्हणून बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरी. कुणालाही तुकोबारायांनी भीडभाड नाही ठेवली. नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर. हिची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम विठोबार कुमारी. सगळ्यांनी फक्त 2 मिनिटं रामकृष्ण हरीचा जप करायचा आहे आपल्याला सगळ्यांनी. पाठीमाग म्हणा, मी पुढे म्हणतो. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरे हरे रामकृष्ण हरी जय जय राम. हा टाळ करे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी
शेवटची चाल होण्याच्या अगोदर श्री हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज ही एक पवाडा म्हणतील अशी मी त्यांना विनंती करतो. म्हणा महाराज. गाणं